दिलेर खान भोपाळगड येथे आक्रमण करतो, त्यावेळेला प्रचंड शर्तीनंतर भोपाळगड जेव्हा त्याच्या ताब्यात जातो, तो किल्ला ताब्यात गेल्यानंतर तोफा लावून तो किल्ला उद्ध्वस्त करत असतो। त्यावेळेला तेथील त्याचे सरदार त्यांना विचारतात की खानसाहेब, किल्ला तर आपल्या ताब्यात आलाय, मग आपण हा तोफा लावून उद्ध्वस्त का करतोय? तो जो उत्तर देतो तो उत्तर नीट आहे का? तो म्हणतो की या माळावरच्या किल्ल्याकडे पाहून शेतकऱ्याच्या कुणब्याच्या पोराला राजा व्हायची स्वप्न पडतायत आणि म्हणून मी हा किल्ला उद्ध्वस्त करतोय। आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे। तो केवळ एक पुतळा नव्हता, तो महाराष्ट्र धर्माचं प्रतीक होता, ती एक महाराष्ट्राची अस्मिता होती आणि आज ती आपल्याला कुठेतरी कोसळताना दिसत आहे। एकेकाळी महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारं राज्य होतं आणि आज कुठेतरी महाराष्ट्र स्वतःच दिशाहीन झालेला आहे का, हा प्रश्न इथं उपस्थित होतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपतींचा एक पुतळा कोसळला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार संपणार नाहीत। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या मातीच्या कणाकणात आणि येथील लोकांच्या रक्तांच्या पेशीपेशीत आहेत।